ओ माय फ्रेंड मेलोनी. राऊतांकडून मोदींची नक्कल. म्हणाले मेलोनी त्यांची फ्रेंड, पण नॉर्वेची पत्रकार त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत. जॉर्जिया मेलोनी आणि मोदींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदी हे काल मंगळवारी दिनांक 19 रात्री इटलीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅट्टेरेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या फोटोनंतर आणि भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटलंय की प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात, काटकसर करा वगैरे, स्वतःहून जात आहेत. 7 देशात नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड आणि तुम्ही गेलेले आहात. तिथल्या पत्रकारांनी जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जाता. नॉर्वेचे पत्रकार यांनी भारताचा उल्लेख जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळताना दिसत आहेत. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे असंही पुढे आलं आहे. तर संजय राऊत यांनी मेलोनी आणि मोदी यांच्या भेटीचा आणि सेल्फीचा उल्लेख करत ओ माय फ्रेंड मेलोनी अशा शब्दात पंतप्रधानांची नक्कल करत कडाडून टीका केली आहे. प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात, काटकसर करा, परदेशात जाऊ नका वगैरे, आणि स्वतः जात आहेत 7 देशात, नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड. तुम्ही गेलेला आहात तिथे आणि तिकडल्या पत्रकारांनी तुम्हाला जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जातात. नॉर्वेची पत्रकार हेल्लिंग तिने भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळतानाही दिसले. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे. मोदींनी भारतामध्ये गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी जगभरात फिरतायत, पण जगामध्ये सुद्धा जाऊन कुठल्याही देशात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला नाही. मग तुम्ही जाताय कशाला? लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं देणार नसाल जगभरात. या देशातली लोकशाही अत्यंत संकटात आहे हे जगाला माहिती आहे. कोणी हो, ते माय फ्रेंड, हो माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी, माय फ्रेंड मेलोनी. पण हेल्लिंग त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही, मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. त्यामुळे भारतातल्या एका पत्रकाराने समजा जर अशा पद्धतीचं धाडस दाखवलं असतं पंतप्रधानांना प्रश्न विचारला, आम्ही रवीश कुमार नाही, आम्ही पत्रकार बोलत नाही म्हणून, पण समजा जर हा प्रकार भारतात झाला असता पत्रकार परिषदेत तर काय झालं असतं? काय नाही, पत्रकारांचं काय झालं असतं? त्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांच्या मालकांचं त्या वृत्तपत्राचं आणि टीव्हीचं लायसन रद्द केलं असतं.